राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधान परिषदेच्या 16 जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाने बिगुल वाजवलाय। या 16 जागांवर द्विवार्षिक निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। यासाठी येत्या 18 जून 2026 रोजी मतदान पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान 75% स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि 75% मतदार पदावर असणे अनिवार्य असते। या अटींची पूर्तता न झाल्यामुळे 2022, 2024 आणि 2025 मध्ये रिक्त झालेल्या जागांवर वेळेत निवडणूक घेता आली नव्हती। मात्र आता निकष पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार या निवडणुकीची प्रक्रिया 25 मे 2026 रोजी अधिकृत अधिसूचना जारी करून सुरू होईल। त्यानंतर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 जून 2026 पर्यंतचा वेळ देण्यात आला असून हीच नाव नोंदणीची शेवटची तारीख असेल। दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी 2 जून 2026 रोजी केली जाईल, तर उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी 4 जून 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या 16 जागांसाठी 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे। मतदानानंतर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल स्पष्ट होतील आणि 25 जून 2026 पर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।